नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे SSC JEE पेपर 2 2023 चे सोल्युशन. हे सोल्युशन्स तुम्हाला अपकमिंग तुमच्या जे पण JEE एक्झाम्स राहतील इलेक्ट्रिकलच्या त्यासाठी युजफुल राहणार आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आणि ग्रुप आहे ते जॉईन करायला विसरू नका. सगळ्याच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप आणि चॅनलवर, आणि चॅनलला नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर क्वेश्चन नंबर 100 पासून सुरू करू आपण. Which of the following statements is incorrect for a reluctance motor? Options आहे, a reluctance motor is cheaper than any other kind of synchronous motor. The rotor of a reluctance motor rotates with constant speed. A reluctance motor can operate on AC as well as DC supply. आणि a reluctance motor has poor efficiency. तर यामधलं जे इनकरेक्ट आहे ते हे राहणार आहे, a reluctance motor can operate ऑन AC अँड DC सप्लाय. नॉर्मली हे DC सप्लायवर ऑपरेट करते रिलक्टन्स मोटर. त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 99. इन अ मल्टीप्लेट कॅपॅसिटर देअर आर अ टोटल ऑफ 9 प्लेट्स इन पॅरलल. दिस अरेंजमेंट इज इक्विव्हॅलंट टू कॅपॅसिटर्स इन पॅरलल. तर असे 9 प्लेट्स आहे म्हणते, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर यामध्ये बघा 2 प्लेटच्या मध्ये एक कॅपॅसिटर राहील. तर 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 कॅपॅसिटर्स होऊन जाईल तिथे पॅरलल मध्ये. त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 98. विच टाइप ऑफ वर्क इज डन बाय अन ऑटो ट्रान्सफॉर्मर? सो फेज शिफ्टिंग प्रायमरी टू सेकंडरी, ऍडजस्टमेंट ऑफ व्होल्टेज इन द आउटपुट साइड, हे त्याचे आन्सर राहणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम? हायली रिलायबल नाही आहे रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. हे म्हणजे रिंगमेन जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम राहते ती हायली रिलायबल राहते, ही नाही राहत. तर तेच आपल्याला डिसाईड करायचं होतं. त्यानंतर पाहूया आयडेंटिफाय विदर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेफरन्स टू मॅग्नेटिक सर्किट आर ट्रू ऑर फॉल्स. तर पहिला आहे मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स नेवर इंटरसेक्ट, हे तर ट्रू आहे. ईच लाईन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज अ क्लोज लूप बाय इटसेल्फ, हे पण करेक्ट आहे. तर बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू, हे याचा आन्सर राहील 96. त्यानंतर पाहूया व्हॉट इज द इलेक्ट्रिकल पॉवर कंझ्युम बाय द सर्किट इफ द करंट ऑफ 4 एम्पियर फ्लोज थ्रू अ रेजिस्टन्स ऑफ 5 किलो. तर आपल्याला माहित आहे पॉवर इक्वल टू आय स्क्वेअर आर होते. आय आहे आपल्याकडे 4 स्क्वेअर इंटू आर आहे 5, आणि हे किलोवॅट मध्ये होऊन जाईल. सो 16 इंटू 5 16×5 सो 80 किलोवॅट. त्यानंतर पाहूया इन द फेजर डायग्राम ऑफ द अल्टरनेटर व्हॉट डज द अँगल फाय रिप्रेझेंट. तर इथे आपला फाय आहे, तर हे काय इंडिकेट करते म्हणजे इथे व्होल्टेज आणि करंट मधला हा फाय आहे. तर हे इंडिकेट करते फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन अ सिंगल फेज सिरीज RL सर्किट XL इक्वल टू 15 ओम, R इक्वल टू 20 ओम, फाइंड द इम्पिडन्स ऑफ द सर्किट. सो इम्पिडन्स राहतो आपला Z इक्वल टू, याचा मॅग्निट्यूड जर घेतला आपण तर R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर, सो विच इज इक्वल टू अंडर रूट 20 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. सो Z इक्वल टू होऊन जाईल अंडर रूट 400 अधिक 15चा स्क्वेअर 225, विच इज इक्वल टू अंडर रूट 625, which is equal to 25 ohms. Why the energy efficient solutions such as LED lighting and programmable thermostats incorporated into commercial electrical installation? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे LED आणि जे आपले थर्मोस्टॅट राहते प्रोग्रामेबल, त्यांना आपण का यूज करतो म्हणते आपल्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स मध्ये. टू रेज द ऑपरेटिंग कॉस्ट, आपण ऑपरेटिंग कॉस्ट कशाला वाढवू? टू इन्क्रीज इलेक्ट्रिकल कंझम्पशन, हे पण रॉंग आहे. टू रिड्यूस द इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन अँड लोअर द ऑपरेटिंग कॉस्ट, हे याचा आन्सर राहील. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ द मॉडरेटर इन अ न्यूक्लियर रिएक्टर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ न्यूक्लियर फ्युजन? द स्पिनिंग द टर्बाइन, इंक्रीजिंग द रिएक्शन रेट, स्लोइंग डाऊन द न्यूट्रॉन प्रोड्यूस बाय द फ्युजन, हे याचा आन्सर राहील. मॉडरेटरचं काम काय राहते? न्यूट्रॉनचा स्पीड स्लो डाऊन करणं, जे फ्युजनमुळे प्रोड्यूस झालेले राहतात. क्वेश्चन नंबर 90 पाहू. 90. फाइंड द करंट I3 काढायचा आहे आपल्याला. हे सर्किट आहे, इथे नोड आहे, I3 काढायचा आहे. I3 आउटगोइंग आहे आणि I4 आउटगोइंग आहे, बाकी हे दोघं इनकमिंग आहे. तर 4 प्लस I3 इक्वल टू हे दोघं इनकमिंग 11. सो I3 इक्वल टू 11 मायनस 4 7 एम्पियर आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 89.
आयडेंटिफाय द टाईप ऑफ सिंगल फेज मोटर शोन इन द फॉलोइंग फिगर. तर हे ह्या फिगरमध्ये जे पण मोटर आहेत ते सांगा म्हणते. इथे सेंट्रिफ्युगल स्विच, स्टार्टिंग वाइंडिंग आहे, मेन वाइंडिंग आहे, सिंगल फेज सप्लाय आहे. तर हे जे फिगर आहे ते आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटरची. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द थेवेनिन्स व्होल्टेज अक्रॉस द AB टर्मिनल इन द गिवन सर्किट. तर इथे आपल्याला VTH काढायचा आहे किंवा ETH इथे मेन्शन आहे. तर याच्या 6 ओमच्या अक्रॉसमध्ये जे पण व्होल्टेज राहील ते VTH राहील. तर इथे आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल जर लावला तर 9 इथे सप्लाय आहे इंटू 6 डिवाइड बाय 9. सो 6 व्होल्ट याचा आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मेन डिझाईन क्रायटेरिया फॉर डिस्ट्रीब्युटर इन द इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम. तर याचा आन्सर राहील व्होल्टेज ड्रॉप. क्वेश्चन नंबर 86. आयडेंटिफाय विदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स ट्रू किंवा फॉल्स आहे ते सांगायचं आहे. देर इज अ नो स्किन इफेक्ट इन DC ट्रान्समिशन सिस्टीम. हे करेक्ट आहे. इन DC ट्रान्समिशन कोरोना लॉसेस आर व्हेरी लार्ज. नाही, कमी राहते. तर हे तर रॉंग झालं. हे करेक्ट आहे. 1 ट्रू, ट्रू. दुसरं जे आहे ते फॉल्स आहे. त्यानंतर पाहूया. व्हॉट टाइप ऑफ ट्रान्समिशन लाईन कॅरेक्टरिस्टिक बाय द लेंथ रेंजिंग फ्रॉम 80 किलोमीटर टू 240 किलोमीटर अँड इन्क्लूड्स बोथ इंडक्टन्सेस अँड कॅपॅसिटन्स इफेक्ट. म्हणजे 80 ते 240 किलोमीटर पर्यंत जे पण लाईन राहते त्याला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणतो. त्यानंतर व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ ओव्हरहेड केबल्स कम्पेअर टू अंडरग्राउंड केबल इन टर्म्स ऑफ कन्स्ट्रक्शन. तर ओव्हरहेड केबलचे ॲडव्हान्टेज सांगा म्हणते. सो ओव्हरहेड केबल आर मोर प्रोटेक्टेड अगेन्स्ट मॉइश्चर. नाही, हे नाही. ओव्हरहेड केबल्स आर लेस एक्सपेन्सिव्ह टू कन्स्ट्रक्ट. हे ते आन्सर राहील. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज इनकरेक्ट फॉर पॅरलल रेझोनन्स. तर ॲट रेझोनन्स पॉवर फॅक्टर इज 0. नो, पॉवर फॅक्टर युनिटी राहते आणि इनकरेक्टच सांगायचं होतं, तर हे इनकरेक्ट आहे. त्यानंतर बघूया. फॉर द C इक्वल टू 101.5 नॅनो फॅरड डिटरमाइन द L फॉर द सिरीज रेझोनन्स सर्किट इफ द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज 2800 हर्ट्ज. तर आपल्याकडे F0 आहे 2800 हर्ट्ज विच इज इक्वल टू होते 1/2π रूट LC. तर आपल्याला L काढायचा आहे. तर F0 इक्वल टू होऊन जाईल 1/2π रूट LC. याचा जर स्क्वेअर केला तर F0 स्क्वेअर इक्वल टू 1/4π स्क्वेअर L अँड C. देन L काढायचा आहे आपल्याला. सो 1/4π स्क्वेअर F0 स्क्वेअर इंटू C. तर 1/4π स्क्वेअर F0 स्क्वेअर मीन्स 2800 इंटू 2800 इंटू C ची व्हॅल्यू आहे 101.5 इंटू 10⁻⁻9. तर याला सॉल्व्ह करूया आपण. 0.0318 मीन्स 31.83 मिली हेनरी. तर हा क्वेश्चनमध्ये आपल्याला कॅल्सी यूज करावी लागेल. थोडं कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. इफ करंट ऑफ 2 एम्पियर फ्लोइंग थ्रू वन कॉइल प्रोड्युसेस फ्लक्स लिंकेज ऑफ 5 वेबर टर्न्स इन अदर कॉइल देन व्हॉट विल बी द म्युच्युअल इंडक्टन्स. तर एक इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे I इक्वल टू L आहे. आता Lच्या जागी आपण M लिहून घेऊ म्युच्युअल इंडक्टन्ससाठी. सो M इक्वल टू N phi अपॉन I. हा सायच आहे. साय इक्वल टू N इंटू फाय म्हणजे वेबर टर्न. 5 वेबर हे टर्न. सो 5 आहे आणि I आहे आपल्याकडे 2. सो 2.5 हेनरी याचा आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच मेथड ऑफ द इलेक्ट्रिकल हिटिंग इन्व्हॉल्व्स पासिंग इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू अ हिटिंग एलिमेंट टू जनरेट हीट विच इज देन ट्रान्सफर टू द सबस्टन्स टू बी हिटेड. तर यामध्ये रेजिस्टन्स हिटिंगमध्ये हे प्रोसेस होते. इलेक्ट्रिकल हिटिंग म्हणजे रेजिस्टन्स हिटिंगमध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी पास करतो हिटिंग एलिमेंटमधून आणि हीट जनरेट करतो. तर रेजिस्टन्स हिटिंगमध्ये हे मेथड यूज केली जाते. देन व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ कंट्रोल रॉड्स इन द न्यूक्लियर रिएक्टर. टू जनरेट इलेक्ट्रिसिटी नाही. टू कूल द रिएक्टर कोर नाही. टू ट्रान्सफर हीट टू द सेकंडरी सर्किट नाही. टू ॲब्झॉर्ब एक्सेस इलेक्ट्रॉन. हा, हे याचा आन्सर राहील. टू ॲब्झॉर्ब एक्सेस न्यूट्रॉन. टू ॲब्झॉर्ब एक्सेस न्यूट्रॉन हे याचा आन्सर राहील 79चं. त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 78. विथ रेफरन्स टू टेंडर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. Tender are invited on a tender form prescribed by the purchase department. हे करेक्ट आहे. The sealed tender are invited publicly through a newspaper. Normally a tender offering lowest rate is accepted. हे दोन्ही पण करेक्ट आहे आणि हे एक इनकरेक्ट राहील. The earnest money is never returned to the unsuccessful contractor after disposal of the tender. हे इनकरेक्ट आहे. तेच आपल्याला शोधायचं होतं. तर हे त्याचं आन्सर राहील आणि हे करेक्ट राहील. तर हे नाही राहील. सो 78चं
आन्सर राहील द अर्नेस्ट मनी इज नेव्हर रिटर्न टू द अनसक्सेसफुल कॉन्ट्रॅक्टर आफ्टर डिस्पोजल ऑफ द टेंडर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द वाइंड टर्बाइन जनरेटर WTG in a wind power system? To regulate the voltage in the electrical grid, to store mechanical rotational power, to control the speed of the wind turbine, to generate the usable electricity from wind energy. हे याचं answer राहील. Question number 76. Identify whether the following statements are true or false. Capacitor star motor are more costly than स्ट्रीट फेज इंडक्शन मोटर. हे करेक्ट आहे. कॅपॅसिटर स्टार्टमध्ये कॅपॅसिटरची व्हॅल्यू एक्स्ट्रा राहते. In two value capacitor motor, the two capacitors are connected in parallel. हे पण करेक्ट आहे. So both the statements are true. हे करेक्ट राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इन अ सिंगल फेज RL series circuit, if the current lags the supply voltage by an angle 60 degree. So voltage आहे म्हणते, I आहे म्हणते, तर I हा लॅग करत आहे 60 डिग्रीने. Then the voltage across the inductor leads the supply voltage by an angle. सो आपण इथे बनवून घेऊ. एक व्होल्टेज आहे आणि हा जो टोटल करंट आहे तो इथे हा V आहे, हा I आहे आणि हा लॅग करत आहे 60 डिग्रीनं. हे झालं ह्या दोघांचं रिलेशन. आपल्याला हे इथे VL काढायचं आहे. VL. सो आपल्याला माहित आहे व्होल्टेज लीड करते इंडक्टरमध्ये आणि हा करंट हा सेमच फ्लो होईल इथून. तर इथून आपण असा 90 डिग्रीमध्ये VL काढून घेऊ. तो VL इथे बनला, याच्यात 90 डिग्री आहे आणि हा 60 इथे गेला, हा 30 डिग्री राहील. तर आपल्याला काय विचारलं आहे? सो व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर म्हणजे VL लीड्स द सप्लाय व्होल्टेज बाय एन अँगल. हे सप्लाय व्होल्टेज आहे, तो 30 डिग्रीनं लीड करत आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द प्रायमरी प्रॉपर्टी ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल दॅट मेक्स इट सुटेबल फॉर डायइलेक्ट्रिक हिटिंग. तर डायइलेक्ट्रिक मटेरियलची कोणती प्रॉपर्टी आहे म्हणते जे डायइलेक्ट्रिक हिटिंगसाठी त्याला सुटेबल बनवते. सो इन एफिशियंट हीट डिसिपेशन, लोअर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड सपोर्ट, हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ॲबिलिटी टू बी पोलराइज बाय द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. हेच प्रॉपर्टी त्याला डायइलेक्ट्रिक हीटसाठी सुटेबल बनवते डायइलेक्ट्रिक मटेरियलला. सो 74चं आन्सर हे राहील. ॲबिलिटी टू बी पोलराइज बाय अन अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर व्हॉट आर दी झिरो पॉवर फॅक्टर कॅरेक्टरिस्टिक्स यूज फॉर द कंटेक्स्ट ऑफ अल्टरनेटर. टू कॅल्क्युलेट शॉर्ट सर्किट व्होल्टेज ऑफ अल्टरनेटर, टू डिटरमाइन द सिंक्रोनस स्पीड ऑफ द अल्टरनेटर, टू access the power factor when the alternator is loaded by the reactor, to plot the armature terminal voltage per phase against field current. तर हे जे आहे ते आपण झिरो पॉवर फॅक्टर कॅरेक्टरिस्टिक मध्ये यूज करतो. आर्मेचर टर्मिनल व्होल्टेज पर फेज अँड फील्ड करंट. तर हे याचा आन्सर राहील. त्यानंतर पाहूया. युजली द एक्सपेंडिचर ऑन द सुपरविजन चार्जेस इज ऑफ द टोटल कॉस्ट. सो 1% to 1.5% असते. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स आर रेअरली यूज ॲज अ डायइलेक्ट्रिक मटेरियल इन पॉवर केबल. तर गॅस आपण नॉर्मली यूज नाही करत, रेअरलीच यूज करतो. What will be the self inductance of the coil if the EMF equal to 10 volt into C heat when the current flowing through it changes at a rate of 5 ampere. So VL equal to L di by dt होते. आपल्याकडे हा 10 दिला आहे, L काढायचा आहे आणि हे 5 दिला आहे. सो 2 याचं हेनरी आन्सर होऊन जाईल. त्यानंतर व्हॉट इज द कॉमन टेक्निक यूज टू रिड्यूस कोर लॉसेस अँड द मॅग्नेटायझिंग कंपोनंट ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर. कोर लॉसेस आणि मॅग्नेटायझिंग कंपोनंट रिड्यूस करण्यासाठी कोणते कॉमन टेक्निक आहे? Using thicker core material for better conductivity नाही. Increasing the turn ratio of the current transformer नाही. आपल्याला कोर लॉसेस कमी करायचे आहे तर युटिलायझिंग लॅमिनेटेड कोर्स मेड ऑफ इन्सुलेटेड शीट हे करेक्ट राहील. सो 69चं हे करेक्ट राहील. युटिलायझिंग द लॅमिनेटेड कोर मेड ऑफ इन्सुलेटेड शीट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ ब्रेकडाऊन दॅट कॅन ऑकर इन PN जंक्शन. सो ॲव्हलांच अँड टनलिंग ब्रेकडाऊन हेच यूज होते. इथे बघा झेनर अँड कॅपॅसिटिव्ह आहे, हे नाही होत. फॉरवर्ड रिव्हर्स नाही. व्होल्टेज अँड करंट नाही. त्यानंतर नेक्स्ट व्हॉट इज द पर्पज ऑफ आउटकमिंग फीडर्स इन अ डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. सो टू प्रोटेक्ट सबस्टेशन फ्रॉम फॉल्ट नाही. टू कंट्रोल द व्होल्टेज ऑफ द सबस्टेशन नाही. टू कॅरी पॉवर फ्रॉम द सबस्टेशन टू द डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. हा हे करेक्ट राहील. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. Which type of losses in a transformer are equal to each other, resulting maximum efficiency of transformer? So iron loss equal to जर copper loss झाला तर maximum efficiency भेटते ट्रान्सफॉर्मरची. त्यानंतर पाहूया नेक्स्ट. इन अ DC सिरीज मोटर व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन स्पीड अँड आर्मेचर करंट. तर आपल्याला माहित आहे जे स्पीड राहते तो राहते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EB आणि जे EB राहते तो राहते V - IA RA.
तर यामध्ये बघू शकता की जसा आर्मेचर करंट इन्क्रीज होईल तसा स्पीड कमी होईल. सो स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट राहील याचा आन्सर. त्यानंतर बघूया विच टाइप ऑफ द टर्बाइन हॅज द ऍडजस्टेबल ब्लेड्स अँड विकेट गेट्स अलाउिंग फॉर द वायडर रेंज ऑफ ऑपरेशन. तर याचं आन्सर आहे कपलान टर्बाइन. त्यानंतर हाऊ इज द मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स पर युनिट लेंथ डिनोटेड अँड व्हॉट इज द सिम्बॉल फॉर इक्वेशन फॉर्म. तर याचा आन्सर आहे मॅग्नेटायझिंग फोर्स एच. एच इक्वल टू काय होते NI अपॉन L. तो हा जो आहे हा MMF इंडिकेट करते मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स पर युनिट लेंथ. सो मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणतो याला आणि सिम्बॉल याचा एच राहतो. Then for the certain D MOSFET IDSS equal to 10 milliampere, VGS of equal to -8 and calculate ID काढायचा आहे VGS equal to -4. So ID चा फॉर्म्युला राहतो ID equal to IDSS 1 minus VGS upon VP whole square. So IDSS equal to 10 milliampere into 1 minus VGS आपल्याकडे आहे -4, VGS of किंवा VP -8 आहे आणि हा होल स्क्वेअर. सो 10 इथं 1/2 होऊन जाईल. 2 minus 1 1/2 whole square. So 10/4 which is equal to 2.5 milliampere. त्यानंतर बघूया व्हॉट इज द पर्पज ऑफ द ट्रिगर सर्किट इन द कॅथोड रे ऑसिलोस्कोप टू सिंक्रोनाइज द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिफ्लेक्शन. हे त्याचा पर्पज राहते ट्रिगर सर्किटचा. Then which component is responsible for generating time scale or time reference in a cathode ray oscilloscope. तर याचा आन्सर राहील टाइम बेस्ड जनरेटर. त्यानंतर 2 coils having self inductance of 6 Henry 24 Henry respectively magnetically coupled, find the maximum possible value of M equal to होते K root L1 L2. मॅक्झिमम साठी K ची व्हॅल्यू राहते 1 आणि L1 आहे आपल्याकडे 6 आणि 24. सो 6 24 आणि 2 12 2 14 अंडर रूट 12 राहील याचा आन्सर. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द अप्लिकेशन ऑफ ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर. तो पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट साठी यूज करतो आपण. याचा आन्सर होऊन जाईल. Then what is the function of the control system component in a load drive system? To measure the temperature of the load, नाही. To provide electrical power to the load, नाही. To regulate the operation of load drive. रेग्युलेट करायचं आहे आपल्याला ऑपरेशन, त्याच्यासाठी आपण कंट्रोल सिस्टीम यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ 8 पोल अल्टरनेटर इफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी 50 आहे. सो स्पीड राहतो 120 AF 50 आहे अपॉन P 8 आहे. 4 2 8 4 3 12 30 15 15/75 750 RPM याचा आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टाइप ऑफ द सिंगल फेज मोटर इज नोन ॲज अ रेजिस्टन्स स्टार्ट मोटर. सो स्टिक फेज मोटरला आपण रेजिस्टन्स स्टार्ट मोटर म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय इज द ग्राउंडिंग इम्पॉर्टंट इन द डिझाइन ऑफ द सबस्टेशन. टू प्रोटेक्ट नो. टू फॅसिलेट नो. टू इन्श्योर रूम फॉर द एक्सपान्शन नो. टू प्रोटेक्ट पासर्स बाय ड्युरिंग अ शॉर्ट सर्किट ट्रान्समिशन सिस्टम. तर शॉर्ट सर्किटच्या वेळेस प्रोटेक्शनसाठी यूज करतो आपण ग्राउंडिंग. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ डॅम्पर वाइंडिंग इन अ सिंक्रोनस मोटर. तर सिंक्रोनस मोटरमध्ये डॅम्पर वाइंडिंगचा यूज काय राहतो म्हणते. टू कंट्रोल द स्पीड ऑफ द सिंक्रोनस मोटर, नाही. टू जनरेट द ॲडिशनल टॉर्क, नाही. टू प्रोव्हाइड द बॅकअप पॉवर, नाही. टू असिस्ट द मोटर स्टार्टिंग, यस. ॲज अन इंडक्शन मोटर, हे याचा आन्सर राहील. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ लोड रेजिस्टन्स RL. RL ची व्हॅल्यू काढा म्हणते फॉर द मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर इन द फॉलोइंग सर्किट. तर या सर्किटसाठी हे बघा हे ओपन सर्किट होऊन जाईल आणि हे शॉर्ट सर्किट होऊन जाईल. हे शॉर्ट सर्किट झाले 6 आणि 12 पॅरलल मध्ये आले तर याचं इक्विव्हॅलंट होऊन जाईल 12/3 4 ओम. हे 4 ओम आणि हे 3 ओम 7 ओम सिरीज मध्ये होते म्हणून 7 ओम होऊन जाईल आणि हे 7 आणि 2 तर याचा आन्सर राहील 9 ओम. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. गिवन 250:5 current transformer used with an ammeter reading 2.7 ampere. What is the line current primary current in the circuit? तर 2.7 आणि आपल्याकडे 250/5 चा ट्रान्सफॉर्मर आहे. सो 5 5 25 50. सो 20 5 100 7 5 35 135 याचा आन्सर आहे. त्यानंतर
Next question, what is the unsaturated synchronous reactance XSU in an alternator if the armature resistance is neglected according to the following graph? तर हा ग्राफ आहे म्हणते तिथे या साईडनं E आहे आणि या साईडनं I आहे आणि ओपन सर्किट जेव्हा राहील तेव्हा हा जो ग्राफ राहते हा E इंडिकेट करत आहे आणि हे जे आहे SSC हा I इंडिकेट करत आहे ISC. तर आपल्याला हे सांगायचं आहे XSU सिंक्रोनस रिॲक्टर अनसॅच्युरेटेड याची व्हॅल्यू काय राहील. तर इथे तुम्ही बघू शकता पहिले हा रिॲक्टन्स आहे म्हणजे इम्पिडन्सचा फॉर्म आहे 1/R + jx. असं कधी होऊ शकते का? हे पण रिॲक्टन्स आहे हे रेसिप्रोकल मध्ये आणखी एक रिॲक्टन्स म्हणजे याचं म्हणणं आहे ऍडमिटन्स आणि रिॲक्टन्स एकच आहे. हे तर रॉंग होऊन जाईल. इथे आपण बघू शकतो x = EAD/IAB हे करेक्ट राहील कारण की व्होल्टेज आणि करंटचा रेशो आहे. इथे बघा हे प्रोडक्ट कसा काय झाला व्होल्टेज आणि करंटचा आणि हे बघा इथे XSU = RA + JZU हे कधी होऊ शकते का? कारण की हे होणार पण तर असं होणार ZSU मायनस असं कारण की याच्यातून मायनस होईल तेव्हाच हे राहील ना. तर याचं वाला आन्सर राहील सेकंड EAD म्हणजे हे पूर्ण लाईन एवढं व्होल्टेज राहील आणि डिवाइड बाय IAB आणि एवढा करंट राहील. तर हा एवढा करंट हे एवढं व्होल्टेज सो एवढं अनसॅच्युरेटेड राहील रिॲक्टन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which type of the electric meter is typically used for measuring energy consumption in a large commercial and industrial properties with high energy need? तर इथे आपण 3 phase meters यूज करतो. Which field control method for a DC series motor involves shunting a portion of the motor current around the series field to reduce the field flux and increase the speed of the motor? तर याला आपण म्हणतो field diverter method. यामध्ये काय करतो आपण की shunting a portion of the motor current around the series field to reduce the field flux. Next question पाहू. So question number 47 आहे find the number of turns in a coil shown in the following figure if the inductance of the coil 1.58 microhenry. So आपल्याकडे फॉर्म्युला आहे L = N² μA/L. सो आपल्याला N काढायचा आहे सो N² = L × small l/μA. सो N = होऊन जाईल √L × capital L/μA. सो √ आपल्याकडे कॅपिटल L आहे 1.58 × 10⁻⁻6. स्मॉल l आहे 100 × 10⁻⁻6. μ0 = आहे 4π × 10⁻⁻7 एअर आहे आणि हे त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू असते आणि एरिया आहे आपल्याकडे πr². सो D आहे इथं 4 सो R = राहील 2 × 10⁻³ होल स्क्वेअर. तर याला आपण कॅल्सीने सॉल्व्ह करूया 100 सो याचा आन्सर होईल 100. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. An RLC series circuit has R = 2 ohm, C = 20 microfarad and the inductance is adjusted such that the voltage across the resistance is maximum if the applied voltage is 10 volt at a frequency of 1000 radian per second. Then find the value of inductance L. सो L ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. ω0 आहे आपल्याकडे 1000 which is equal to 1/√LC. त्याला आपण 10⁻³ लिहू शकतो. सो याचा स्क्वेअर जर आपण केला सो LC = होऊन जाईल 1/10⁻⁶. सो L = होऊन जाईल 1/10⁻⁶. आणि C पण इथे ना C आहे आपल्याकडे 20 × 10⁻⁻6. सो हे दोघं कॅन्सल होऊन जाईल. सो L ची व्हॅल्यू होऊन जाईल 1/20 which is equal to 0.05 हेनरी. इथे डायरेक्ट मेन्शन केलं आहे रेझिस्टन्स इज मॅक्झिमम आहे म्हणते तर रेझोनन्सचीच कंडिशन होणार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द मॅक्झिमम लोड टॉर्क दॅट कॅन बी अप्लाइड टू द शाफ्ट ऑफ द अनएक्साइटेड स्टेपर मोटर विदाउट कॉझिंग कंटिन्युअस रोटेशन त्याला आपण डिटेन टॉर्क म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅन्डेला पर स्क्वेअर मीटर इज द युनिट ऑफ. तर ते युनिट आहे ल्युमिनन्सचं. कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर याचं युनिट आहे कॅन्डेला. CD असं इंडिकेट करतो. याचं CD पर मीटर स्क्वेअर. ल्युमिनस फ्लक्स ल्युमेन्समध्ये मेजर करतो LM आणि इल्युमिनेशन आपण लक्समध्ये मेजर करतो LX. हे कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर याचं युनिट जे राहते ते नीट्स राहते नीट्स किंवा नीट म्हणू शकता.
तुम्ही हे ऐकलं असेल 600 नीटची ब्राईटनेस आहे मोबाईल फोनच्या डिस्प्लेची, तर ते याचंच युनिट आहे ल्युमिनन्सचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द लिमिटेशन ऑफ द मिलीमॅन्स अप्लिकेबल इफ द सर्किट हॅज नो रेजिस्टन्स बिटवीन द इंडिपेंडंट सोर्सेस. तर हेच याचं लिमिटेशन आहे, म्हणजे जे इंडिपेंडंट सोर्सेस आहे त्याच्यामध्ये कोणतं रेजिस्टन्स नाही पाहिजे, तर हे याचं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. In a circuit analysis, what is the term used to describe the closed path in a circuit where you start at a point and continue in the same direction? Nothing the direction of all voltage drops. Noting the direction of all the voltage drops and return to same point. त्याला आपण loop म्हणतो. Then what is the resonant frequency in an RLC circuit with the given value of resistance R equal to 30 ohm, inductance equal to L equal to 1.3 millihenry and capacitance equal to C equal to 30 microfarad. तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित आहे एफ नॉट इक्वल टू होते 1/2 √LC. सो 1/2 लिहून घेऊ. इथे रूट L आहे आपल्याकडे 1.3 इंटू 10⁻³ इंटू C ची व्हॅल्यू आहे 30 इंटू 10⁻⁻6. सो एफ नॉट इक्वल टू याची व्हॅल्यू आपण कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट करून घेऊ. इक्वल टू, तर याचा आन्सर येत आहे 805.91 हर्ट्ज विच इज अप्रॉक्सिमेटली 806 हर्ट्ज. तर हे इथे आन्सर दिसत नाही आहे, तर बघूया हे आन्सर एक येत नाही आहे आपलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. With reference to PMMC instrument, which of the following statements are correct? For PMMC instrument, the scale is not uniform. तर हे तर रॉंग आहे. स्केल युनिफॉर्म असते. PMMC instrument कॅन बी यूज फॉर AC as well as DC. नाही, फक्त DC साठी यूज करतो. इन PMMC instrument पॉवर कन्झम्पशन लो असते, हे करेक्ट आहे. PMMC instrument ऑफर्स हाय टॉर्क वेट रेशियो, करेक्ट आहे. सो 3 and 4 is correct. Next question, which type of transformer uses a ring or donut shaped core material offering low leakage inductance and high inductance and Q factor? So जो टोरॉइडल कोर ट्रान्सफॉर्मर राहतो त्यामध्ये आपण हे डॉनट शेप कोर मटेरियल यूज करतो. डॉनट शेप म्हणजे असा म्हणजे जो ट्यूब राहतो ना आपला टायर मध्ये, कोणत्या व्हेकल्स मध्ये जो ट्यूब राहतो ना, तो शेप टोरॉइडल शेप म्हणू शकतो किंवा डॉनट शेप म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राहील, व्होल्टेज गेन इन अ कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन इन अ BJT लेस दॅन 1 राहते व्होल्टेज गेन. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल आर क्लासिफाइड एज फेरोमॅग्नेटिक बेस्ड ऑन देअर परमेबिलिटीज कंपेअर्ड टू फ्री स्पेस. मटेरियल विथ परमेबिलिटी द सेम एज द फ्री स्पेस, नाही, हे नाही राहील. मटेरियल विथ द परमेबिलिटी स्लाइटली लेस दॅन दिस फ्री स्पेस, नाही. Material with permeability with hundreds and thousands of times greater than the free space, correct राहील हे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स इज नॉट रिलेटेड टू न्यूक्लिअर पॉवर प्लांट. सो मॉडरेटर राहतो, न्यूक्लिअर रिएक्टर, कंट्रोल रॉड्स राहतात, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर हे स्टीम पॉवर प्लांटमध्ये राहते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द प्रॉपर्टी रिलेटेड टू हार्ड मॅग्नेटिक मटेरियल. तर हार्ड मॅग्नेटिक मटेरियलमध्ये हाय रिटेंटिव्हिटी राहते आणि हाय कोअर्सिव्ह फोर्स पण राहतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन द प्रोव्हाइडेड सर्किट विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द करेक्ट KCL इक्वेशन फॉर द नोड D. इथे लावा म्हणते KCL. तर इनकमिंग आहे 5/4 I4 प्लस I5 इक्वल टू I7. तर हे करेक्ट राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राहतो, इफ द व्होल्टेज अक्रॉस द 5 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज 24 volt at t equal to 6 millisecond, what is the energy stored in a capacitor at that time? तर आपल्याला माहित आहे एनर्जी कॅपॅसिटर मध्ये राहतो हाफ CV². तर हाफ C आहे आपल्याकडे 5 इंटू 10⁻⁻6, V² मीन्स 24 इंटू 24. सो येथे आपण 12 न डिवाइड होऊन जाईल. सो 12×5 = 60 इंटू 24 इंटू 10⁻⁻6 हे मायक्रो ज्यूल्स मध्ये चाललं जाईल. आता मायक्रो ज्यूल्स याला काढून टाकलं तर, आणि 20% 120 आणि 6×24, सो 144 मायक्रोजूल आन्सर होईल. देन विच कंपोनंट्स ऑफ द कमर्शियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट इलेक्ट्रिकल ओव्हरलोड्स अँड शॉर्ट सर्किट. तर इलेक्ट्रिकल पॅनल्स अँड स्विच गिअर आपण यूज करतो. सॉकेट्स HVAC सिस्टीम नाही करत यूज. प्रोटेक्शन
करायसाठी ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट पासून. तर स्विच गेअर आणि प्रोटेक्शन आपण तेच यामध्ये यूज करतो. त्यानंतर विच टाइप ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज प्रायमरली यूज फॉर इन द इन्फ्रारेड हीटिंग टू हीट द सर्फेसेस. तर इन्फ्रारेड हीटिंग मध्ये आपण इन्फ्रारेड रेडिएशनच यूज करणार ना. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट टाइप ऑफ द सबस्टेशन इज यूज फॉर द पॉवर फॅक्टर करेक्शन मीटरिंग अँड कंट्रोल ऑफ द वाइंड फार्म. तर इथे आपण कलेक्टर सबस्टेशन यूज करतो. कलेक्टर सबस्टेशन म्हणजे आपण वाइंड टर्बाइन म्हणजे हे डिस्ट्रीब्युटेड जनरेशन राहते वेगवेगळ्या ठिकाणी. तर तिथे आपण ह्या कलेक्टर सबस्टेशन मध्ये सगळा पॉवर कलेक्ट करतो, तो नंतर ग्रीड मध्ये फीड करतो. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज द क्वालिटी फॅक्टर फॉर द गिवन सिरीज रेझोनन्स सर्किट. तर सिरीज रेझोनन्स सर्किट Q इक्वल टू राहतो 1/R√L/C. आता ये L आणि C इथे मेन्शन नाही आहे, XL आणि XC आहे. तर आपण इथे 1/R√L आणि ωC करून टाकू. ओमेगानं इथे वरती पण मल्टिप्लाय करा आणि खाली पण. तर होईल 1/R√ωL म्हणजे XL होईल आणि 1/ωC म्हणजे XC होईल. तर असं होईल. सो 1 R ची व्हॅल्यू आहे √XL आणि XC 480 × 480. तर हे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाल तर 1480 राहील, म्हणजे 480 राहील. सो 1/6 × 480. सो साइन 7/42 साइन 8/80 80 आन्सर राहील याचा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कंपोनंट ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोपोर्शनल टू एनर्जी जनरेटेड. तर रनिंग कॉस्ट राहतो ना एनर्जी जनरेटेड किलोवॅट आवर्स मध्ये, तर रनिंग कॉस्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द ऑसिलेटर सर्किट इन कॉलम ए विथ देअर रिस्पेक्ट टू कॅरेक्टरिस्टिक्स इन कॉलम बी. तर मॅच करा म्हणते. हार्टली ऑसिलेटर जे राहते तर LC ट्यून सर्किट राहते, तर याले 2. तर या दोघांपैकी एक करेक्ट आहे. त्यानंतर पिस्टल ऑसिलेटर ग्रेटर स्टॅबिलिटी राहते, तर B ले 3 आहे. तर हे आपलं करेक्ट होऊन जाईल. वेन ब्रिज ऑसिलेटर 2 स्टेज RC कपल एम्प्लीफायर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द करंट थ्रू 20 ओम रेजिस्टन्स इन द सर्किट शोन इन द फॉलोइंग फिगर. इथून करंट काढायचा आहे तर इथं करंट डिव्हिजन रूल लावू शकतो आपण. 5 इनकमिंग आहे, अपोजिट पेअर मधला रेजिस्टन्स 40/3 + 20. तर हे 30 इथं 60 होऊन जाईल, हे कॅन्सल होऊन जाईल. 60 × 40 100 5 20 2 एम्पियर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द ससेप्टिबिलिटी ऑफ द पॅरामॅग्नेटिक मटेरियल. तो पॉझिटिव्ह आणि स्मॉल राहते. देन नेक्स्ट क्वेश्चन, द डायरेक्शन ऑफ द रोटेशन ऑफ द कंडक्टर इन अ डॅश इज ऑब्टेन बाय फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आपण मोटरसाठी यूज करतो, ते इथं जनरेटर अल्टरनेटर ट्रान्सफॉर्मर मोटर. त्यानंतर द स्टार्टिंग टॉर्क ऑफ अ रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन मोटर इज टाइम्स फुल लोड टॉर्क, तो 1.5 राहते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज द रिझल्ट of the diffusion of the electron and holes when the p-type and n-type semiconductor materials are joined to form a diode junction. So depletion of the majority charges carries in the region near the junction. तर हेच करेक्ट राहील याचं. सो डिफ्युजन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल्स वेन द p-type and n-type semiconductor जेव्हा जॉईन होते म्हणते तेव्हा काय होते नेमकं. सो डिप्लिशन ऑफ मेजॉरिटी चार्जेस होते कॅरीज इन अ रिजन नियर द जंक्शन. तर जंक्शन पाशी मेजॉरिटी चार्जेसचं डिप्लिशन होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ द मोटर रिक्वायर्स अ DC सप्लाय टू द रोटर टू जनरेट द रोटर्स मॅग्नेटिक फील्ड अँड युजेस डॅम्पर वाइंडिंग फॉर स्टार्टिंग. तर यांचं म्हणणं आहे की आपण DC सप्लाय देतो रोटरला, तर अशी कोणती मोटर आहे. सो डायरेक्ट करंट एक्साइटर मोटर म्हणतो आपण त्याला. विच टाइप ऑफ द वॉटर टर्बाइन इज जनरली सुटेबल फॉर हाय हेट लो फ्लो अप्लिकेशन. तर इथे आपण पेल्टन टर्बाइन यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, non-reactive loads of 10 kilowatt, 8 kilowatt and 5 kilowatt are connected between the neutral and RYB म्हणजे फेज मध्ये लावलेला आहे म्हणते रिस्पेक्टिव्हली ऑफ अ 3 phase 4 wire system. द लाईन व्होल्टेज इज 400 volt. कॅल्क्युलेट IR. तर इथे IR आहे, इथं 10 किलोवॅटचा लोड आहे. सो इथे फेज मध्येच लावला आहे हे लोड. सो फेजचा जो पॉवर राहील फेज सिंगल फेजचा, सो VI cos phi राहील. पण नॉन रिएक्टिव्ह लोड आहे तर cos phi ची व्हॅल्यू 1 राहील. आणि आपल्याला IR काढायचा आहे, तर IR इक्वल टू होऊन जाईल P सिंगल फेज डिवाइड बाय V फेज.
तर पी सिंगल फेज आहे 10 किलोवॅट 10⁻³ व्ही फेज 400 अपॉन √3 कारण की फेज आहे ना तर फेज इथे VL इक्वल टू √3 VPH असतो. सो VPH इक्वल टू VL अपॉन 3. तर जे गिवन लाईन व्होल्टेज आहे ते 400 व्होल्ट आहे. तर इथे आपण √3 वरती घेऊन घेऊ इंटू 10 1 2 3 400 कॅन्सल आणि हे इकडे 25. सो √3 इक्वल टू 1.73 होतं आणि 25 तिथे मल्टिप्लाय करून घेऊ 25 3 75 7 25 7 175 175 7 5 12 1 18 सो 2 18 झाला 25 1 25 आणि 18 8 5 13 1 4 43 सो 43.3 याचा आन्सर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ पॅरलल RC सर्किट द फेज डिफरन्स बिटवीन अप्लाइड व्होल्टेज अँड व्होल्टेज अक्रॉस R अँड C इन पॅरलल विल बी. तर RC असं पॅरलल मध्ये आहे म्हणते आणि इथे व्होल्टेज अप्लाइड आहे म्हणते. तर हे व्होल्टेज आणि ह्या दोघांच्या अक्रॉस मध्ये जे व्होल्टेज राहील त्यामध्ये फेज डिफरन्स किती राहील तर 0 राहील. त्यानंतर आयडेंटिफाय विदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिलेटेड टू द स्टार्टर इन DC मोटर्स आर ट्रू ऑर फॉल्स. So in a 3-point starter, electromagnets are used as a overload release coil, correct है. 2-point starters are used in DC series motor, हे पण correct है. So both the statements are true. Then next है question number 69. How does the armature reaction affect the main field flux in an alternator when the load has a power factor of 0 leading. तर leading power factor आहे आणि आपल्याकडे alternator आहे. तर यामध्ये काय होते मॅग्नेटायझिंग रिएक्शन राहते. सो आर्मेचर रिएक्शन स्ट्रेंथन द मेन फील्ड फ्लक्स अँड डज नॉट डिस्टॉर्ट इट. जेव्हा युनिटी फॅक्टर राहते तेव्हा क्रॉस मॅग्नेटायझिंग आणि जेव्हा लॅग राहते तेव्हा डिमॅग्नेटायझिंग राहते अल्टरनेटर मध्ये. हे मॅग्नेटायझिंग आहे कारण की तर येथे आर्मेचर रिएक्शन आपल्या मेन फील्ड फ्लक्सला वाढवून आला तर हेच मॅग्नेटायझिंग आर्मेचर रिएक्शन होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शॉर्ट सर्किट टेस्ट कशासाठी करतो आपण. वॅटमीटर रीड्स फुल लोड कॉपर लॉस. त्यानंतर ओपन सर्किट टेस्ट वॅटमीटर रीड्स कोर लॉसेस अँड सफनर टेस्ट डिटरमाइन द मॅक्झिमम टेम्परेचर राईट. सो 2 3 1 2 3 1 हे करेक्ट राहील. सो आपल्याला करायचं होतं की ट्रान्सफॉर्मरचे टेस्ट होते आणि त्यानंतर त्याचं पर्पज होतं तर ते आपण मॅच केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द ब्राउन आउट इन द कंटेक्स्ट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय. द ड्रॉप इन द इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कॉजिंग ड्रॉप इन व्होल्टेज. हेच राहते ब्राउन आउट आणि एक ब्लॅकआउट राहते म्हणजे कम्प्लीट लॉस ऑफ पॉवर इन टू अ जिओग्राफिक एरिया. हे ब्लॅकआउट राहते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग थेरम्स इज ड्युअल ऑफ द नॉर्टन. तो त्याचा आन्सर राहील थेवेनिन्स थेरम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे I2 काढायचा आहे. I2 इथे आहे. I2 किती राहील इथे तर I2 इथे जर आपण V कन्सिडर केला तर I2 राहील आपल्याकडे V डिवाइड बाय 6 आणि 4 10. तर V काढायचा आहे आपल्याला तर इथं KCL लावून देऊ आपण. तो V अपॉन 15 सॉरी V मायनस 15 डिवाइड बाय 5 अधिक V मायनस 10 डिवाइड बाय 10 प्लस V बाय 10 इक्वल टू 0. तो इथं 2 मल्टिप्लाय करून घे इथं 10 होऊन जाईल आणि हे 10 इकडे 0 ला मल्टिप्लाय होऊन 0 होऊन जाईल. सो 2V मायनस 15 2 30 प्लस V आणि V 2V मायनस 10 इक्वल टू 0. सो 4V इक्वल टू 40 होऊन जाईल. सो V इक्वल टू 10 होऊन जाईल. 10 डिवाइड बाय 10 किती होईल 1 एम्पियर. तर 1 एम्पियर येईल I2 ची व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच पार्ट ऑफ DC मोटर इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग अ मेकॅनिकल रिव्हॉल्युशन ऑफ द युनिट. सो रोटरच करते ना मेकॅनिकल रिव्हॉल्युशन. Then in a balanced star connection, the ratio of the magnitude of the line voltage to the magnitude of phase voltage. So VL equal to √3 VPH असतं स्टार मध्ये तर VL upon VPH equal to होऊन जाईल √3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. Which of the following statements is correct regarding the doping level of the emitter base collector region in a BJT. So emitter is lightly doped नाही, emitter is heavily doped, base is lightly doped, collector is moderately doped. तर हे त्याचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द पर्पज ऑफ न्यूट्रल कंडक्टर इन स्टार कनेक्टेड 3 फेज सिस्टीम अँड हाऊ डज इट हेल्प इन मेंटेनिंग बॅलन्स.
Neutral conductor used to increase voltage? No. Neutral conductor used to overcurrent? No. Neutral current is used for grounding the system and helps equalizing the phase voltage. Correct, right? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. What is the difference between the transmission line and distribution line in an electrical power system? So transmission line operates at lower voltage? No. Transmission line carries electricity from generating station to substation while distribution lines transport power to the consumer. हे correct right? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. Question number 6 आहे, what type of substation is responsible for transferring power from transmission system to the distribution system of the area? So distribution substation is the answer, right? Next question आहे, question number 5, what is one of the function of circuit breaker in a substation? Voltage regulation, switching, equipment control, interrupting short circuit and overload current. हे याचं answer आहे. सर्किट ब्रेकरचं काम तेच आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, with reference to wind turbine, which of the following statements are correct? In a propeller type turbine, the number of blades are 3 to 6. Correct है. Darius type of turbine is example of vertical axis. Correct है. Propeller type turbines are rarely used. No. Commonly used रहते. Multi blade types of turbine is the example of horizontal axis turbine. Correct है. So 1, 2 and 4. 1, 2 and 4. Correct right. Which of the following is not an application of synchronous motor? Servo drives आहे. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर नाही आहे. आणि हेच आपलं करेक्ट आन्सर राहील. नॉट विचारला आहे. मेन लाईन ट्रॅक्शन अँड हाय स्पीड कॉम्प्रेसर हे सिंक्रोनस मोटरचे ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट, विच पार्ट ऑफ द ट्रान्झिस्टर इज हेविली डोप अँड एमिट्स मेजॉरिटी कॅरियर्स आयदर इलेक्ट्रॉन्स एमिटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, फाइंड द व्होल्टेज अक्रॉस R3 च्या अक्रॉस याच्या अक्रॉस व्होल्टेज फाइंड करा म्हणते. तर इथे आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल लावू शकतो. सो 9 × 5 डिवाइड बाय 5 आणि 3 8 आणि 10 18. सो 9 2 18 आणि 2.5 याचा आन्सर येईल. तर 2.5 व्होल्ट याचा आन्सर होईल. चला तर मित्रांनो, आपला फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे आता. तर एक वेळेस आपला आन्सर्स आपण क्रॉस चेक करून घेऊ. सो पहिल्या याचं जे आन्सर आहे ते दोनच आहे. ठीक आहे, 2.5 व्होल्ट. देन क्वेश्चन नंबर 2 एमीटर आहे. क्वेश्चन नंबर 3 डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे. क्वेश्चन नंबर 4 ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 5 ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 7 ऑप्शन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 9 ऑप्शन नंबर 2 आहे. क्वेश्चन 10चं ऑप्शन 4 आहे. क्वेश्चन 11चं ऑप्शन 4 आहे. क्वेश्चन 12चं ऑप्शन 3 आहे. क्वेश्चन 13चं ऑप्शन 2 आहे. क्वेश्चन 14चा ऑप्शन 1 आहे. क्वेश्चन 15चा ऑप्शन 1 आहे. क्वेश्चन 16चा आन्सर ऑप्शन 1 आहे. क्वेश्चन 17चा आन्सर ऑप्शन 1 आहे. क्वेश्चन 18चा आन्सर ऑप्शन 4 आहे. क्वेश्चन 19चा आन्सर ऑप्शन 4 आहे. क्वेश्चन 20चा आन्सर ऑप्शन 4 आहे. क्वेश्चन 21चा आन्सर ऑप्शन 3 आहे. क्वेश्चन 22चा आन्सर ऑप्शन 1 आहे. क्वेश्चन 23चा आन्सर 1 आहे. क्वेश्चन 24चं जे आन्सर आहे ते 4 आहे. क्वेश्चन नंबर 25 आन्सर 4. क्वेश्चन नंबर 26 आन्सर 1. क्वेश्चन नंबर 27 आन्सर 1. क्वेश्चन नंबर 28 आन्सर 4. क्वेश्चन नंबर 29 आन्सर 3. क्वेश्चन नंबर 30 ऑप्शन 1. क्वेश्चन नंबर 31चा आन्सर 2 आहे. 32चा आन्सर 1 आहे. 33चा आन्सर 2 आहे. 34चं जे आन्सर आहे ते 4 आहे. 35चं जे आन्सर आहे ते पण 4 आहे. 36 आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. 37 ऑप्शन नंबर 3 आहे. 38 ऑप्शन नंबर 1 आहे. 39 ऑप्शन नंबर 3 आहे.
क्वेश्चन नंबर 40चा ऑप्शन 3 आहे. 41चा ऑप्शन इथं 41 क्वेश्चनमध्ये ऑप्शन इथं 254.80 हर्ट्झ दिला आहे, पण आपला 806 हर्ट्झ आला आहे. तर व्हॉट इज द रेझोनंट फ्रिक्वेन्सी विचारली होती RLC सर्किटमध्ये आणि R, L आणि C दिलेला होता. तर आपण हा फॉर्म्युला यूज केला आणि हे आन्सर काढलेला आहे. तर तुम्ही सांगा की तुमचं आन्सर किती येत आहे? हे येत आहे का 254.80 की हे येत आहे 806 हर्ट्झ? तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमचा आन्सर काय येत आहे. जर तुमचा आन्सर हे येत आहे, तर तुम्ही कशाप्रकारे कोणता फॉर्म्युला तिथे यूज केला, कोणता कॉन्सेप्ट तिथे यूज केला ते पण सांगा. आणि एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा हा क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42 ऑप्शन 2. 43चं जे आन्सर आहे ते 1च आहे. 44चं आन्सर 2 आहे. 45चं जे आन्सर आहे ते 3 आहे. 46चं जे आन्सर आहे ते 4 आहे. 47चं जे आन्सर आहे ते 1 आहे. 48चं जे आन्सर आहे ते 1 आहे. 49चं जे आन्सर आहे ते 1 आहे. 50चं जे आन्सर आहे ते 2 आहे. 51चं जे आन्सर आहे ते 4 आहे. 52चं जे आन्सर आहे ते 4 आहे. 53चं जे आन्सर आहे ते 4 आहे. 54चं जे आन्सर आहे ते 4 आहे. 55चं जे आन्सर आहे ते 4 आहे. 56चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3. 57चं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन 3. 58चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4. 59चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4. 60चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन 2. 61चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन 1. 62चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4. 63चं जे आन्सर आहे ते आहे 1. 64चं जे आन्सर आहे ते आहे 2. 65चं जे आन्सर आहे ते आहे 4. 66चं जे आन्सर आहे ते आहे 4. 67चं जे आन्सर आहे ते आहे 3. 68चं जे आन्सर आहे ते आहे 1. 69चं जे आन्सर आहे ते आहे 3. 70चं जे आन्सर आहे ते आहे 1. 71चं जे आहे 3. 72चं आहे 1. 73चं आहे 4. 74चं आहे 4. 75चं जे आन्सर आहे ते आहे 4. 76 आन्सर आहे 3. 77 आन्सर आहे 4. 78 आन्सर आहे 4. 79 आन्सर आहे 4. 80 आन्सर आहे 3. 81 आन्सर आहे 2. 82 आन्सर आहे 1. 83 आन्सर आहे 1. 84 आन्सर आहे 2. 85 आन्सर आहे 4. 86 आन्सर आहे 3. 87 आन्सर आहे 2. 88 आन्सर आहे 3. 89 आन्सर आहे 4. 90 आन्सर आहे 1. 91 आन्सर आहे 3. 92 आन्सर आहे 3. 93 आन्सर आहे 4. 94 मध्ये आन्सर आहे 1. 95 मध्ये आन्सर आहे 1. 96 मध्ये आन्सर आहे 2. 97 मध्ये आन्सर आहे 1. 98 मध्ये आन्सर आहे 2. 99 मध्ये आन्सर आहे 8 आणि फायनली 100 मध्ये आन्सर आहे 3. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. हे सोल्युशन्स तुम्हाला आवडले असेल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आणि ग्रुप सांगितल्याप्रमाणे जॉईन करायला विसरू नका.
तर चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.